आदाब अर्ज़ है एडियन उर्दू खबरनामे में आपका खैर मकदम है। मैं हूं सिद्दीकी मोहम्मद अजहर। खबरों के सिलसिले को शुरू करने से पहले आइए डालते हैं आज की चंद अहम खबरों पर एक नजर। जिला परिषद की इमारत के लिए शहर पुलिस फोर्स के हथियार की इमारत के लिए दरकार फंड का नायब वजीर आला का ऐलान। शहर जिला आबी फराहमी समेत दीगर जरूरी कामों के लिए भी तयक्कुन। म्युनिसिपल कॉर्पोरेशन के 2 रुश्वतखोर मुलाजिमीन बरतरफ, मुतल्लिका असिस्टेंट कमिश्नर को वजह बताओ नोटिस। अब खबरें तफसील से। शहर पुलिस फोर्स के हथियार की इमारत के लिए 70 करोड़ रुपयों का ऐलान और शहर जिला के लिए आबी फराहमी समेत दीगर जरूरी कामों के लिए मुख्तलिफ ऐलानात नायब वजीर आला अजीत पवार ने यहाँ किए। नायब वजीर आला अजीत पवार की सदारत में जुमा को जिला कलेक्टर ऑफिस में जायजा मीटिंग हुई। मीटिंग में रोजगार जमानत स्कीम और फल पैदावार वजीर नीज जिला के सरपरस्त वजीर संदीपान भुमरे, हाउसिंग और दीगर पसमानदा बहुजन बहबूद वजीर अतुल सावे, रुकन असम्बली रमेश बोरनारे, रुकन असम्बली सतीश चौहान, डिविजनल कमिश्नर मधुकर राजे आर्दड़, म्युनिसिपल कॉर्पोरेशन कमिश्नर जी श्रीकांत, जिला परिषद के चीफ एग्जीक्यूटिव ऑफिसर डॉक्टर विकास मीना, पुलिस कमिश्नर मनोज लोहिया, पुलिस सुपरिटेंडेंट मनीष कलवानिया, अपर जिला कलेक्टर डॉक्टर अरविंद लोखंडे, रिहायशी डिप्टी कलेक्टर प्रभोदय मुड़े, जिला प्लानिंग ऑफिसर भरत वायाड़, इसी तरह से तमाम शोबों के चीफ मौजूद थे। नायब वज़ीर आला अजीत पवार ने मीटिंग के बाद मुख्तलिफ स्कीमों के ज़िम्मे ऐलान किया। पोलीस आयुक्त सीपींनी इथं सांगितलं, लोहियांनी शस्त्रागार इमारतीसाठी जुलैच्या बजेटमध्ये आम्हाला निधी द्या। इथली परिस्थिती जरा इमारतीची फार गंभीर आहे। 2 गोष्टीच्या करता आम्ही आजच्या मीटिंगमध्ये निर्णय घेतला। एक तर ह्या पोलीस आयुक्तालयाच्या करता 70 कोटीचं काहीतरी त्यांचं बजेट आहे आणि जिल्हा परिषद संभाजीनगर छत्रपती संभाजीनगरची इमारत बांधकामासाठी आवश्यक निधी मी आत्ताच ताबडतोब इथनंच फोन करून चौकशी केली। ती किंमत बरीच वाढलेली असल्यामुळं EPC जी माझ्याच अध्यक्षतेखाली असती तिथं मला सुधारित प्रशासकीय मान्यता द्यावी लागेल। आता तो प्रस्ताव ग्रामविकासकडनं PWD कडे गेला। PWD कडनं तो आता मी EPCच्या पुढे बोलवेल। मी सोमवारी का मंगळवारी EPC लावलेली आहे। त्यावेळेस साधारण मला पालकमंत्र्यांनाही सांगायचं, तुमच्याही ऑफिसला जरा पाठपुरावा करायला सांगा पूर्ण, आणि ते राहिलेल्या कामाला देखील किती निधी लागतो तेव्हा त्या दिवशी आपल्याला कळेल। आता संबंधित अधिकाऱ्यांनी पण सांगितलं की दादा निधी मात्र जास्त लागतो। आम्हाला त्या EPC मध्ये चौकशी करावी लागेल, माहिती घ्यावी लागेल की इतक्या पटीने निधी जास्त लागण्याचं कारण काय, आणि ते समाधानकारक असेल, व्यवहाराला धरून असेल तर कुठली अडचण येईल असं मला काही वाटत नाही। तसंच दिव्यांग भवन विकसित करण्याच्या संदर्भातला एक प्रकल्प इथल्या जी श्रीकांत म्हणून आयुक्त आहेत त्यांनी हातात घेतलाय। पालकमंत्र्यांनी त्याकरता 10 कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे। 50 कोटीचा प्रोजेक्ट आहे। पत्रकार मित्रांनो, एक गोष्ट आम्ही पाहतोय, साधारण आपल्या इथं दिव्यांगांची संख्या महाराष्ट्रात 4% पोहोचलेली आहे। म्हणजे 12 कोटी जर आपली लोकसंख्या धरली तर बारचोकाट्याचे जवळपास 50 लाख दिव्यांग हे आपल्या महाराष्ट्रात आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पार्टी के चीफ उद्धव ठाकरे और नायब वजीर आला अजीत पवार ने आज हिज़्ब मुखालिफ पार्टी रहनुमा अंबादास दानवे की रिहायशगाह जाकर पुरसा दिया और आजहानी एकनाथ राव आनंद राव दानवे को खराज अकीदत पेश किया।
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पार्टी के चीफ उद्धव ठाकरे और नायब वजीर आला अजीत पवार ने आज जुमे को हिज़्ब मुखालिफ पार्टी रहनुमा अंबादास दानवे की रिहाइशगाह जाकर उन्हें पुरसा दिया। आजानी एकनाथ राव आनंदराव दानवे को खिराज अक़ीदत पेश किया गया। 16 फरवरी को अंबादास दानवे के वालिद एकनाथ राव आनंदराव दानवे अलालत के पास चल बसे। इनकी अहलिया सगुनाबाई दानवे को पुरसा दिया गया। ठाकरे ने कहा कि उनके गम के लम्हात में हम तुम्हारे साथ है। इसी तरह से उन्होंने कहा कि मेरे ख़ानदान का एक फ़र्द चल बसा है। ताहम नायब वज़ीर आला अजीत पवार भी शाम को हिज़्ब मुखालिफ पार्टी रहनुमा अंबादास दानवे के घर गए और पुरसा दिया। इस मौके पर अंबादास दानवे की बीवी अनुराधा दानवे, भाई देवीदास दानवे, राजेंद्र दानवे, बाड़ा साहेब दानवे और लड़का धर्मराज दानवे से उन्होंने बातचीत की। इस मौके पर शिवसेना रहनुमा संजय राउत, मिलिंद नार्वेकर, वरुण सरदेसाई, साबिक मेयर नंद कुमार घोड़िले और शहर चीफ बाड़ा साहेब थोरात मौजूद थे। गरुड़ झेप एकेडमी में हुई खुदकशी के जिम्न में जवाबदाह सोनवने ब्रदर्स फरार है। इन्हें हिरासत में लेने के लिए 3 वफ्द रवाना किए गए हैं। इसकी इत्तला पुलिस डिप्टी कमिश्नर नितीन बगाटे ने मीडिया से मुखातिबत में दी। लीना पाटील नावाच्या गरुड झेप अकॅडमीमध्ये शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीने 20 फेब्रुवारी रोजी आत्महत्या केली होती। त्या संदर्भात MIDC वाळूज पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल आहे। त्या तक्रारीच्या अनुषंगाने आम्ही पोलीस स्टेशनचे PI आणि त्यांचे इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर यांनी सर्वांनी तिथले जे रेकॉर्ड्स होते ते जप्त करण्यात आलेले आहे गरुड झेप अकॅडमीचे। आणि तिथे पाहणी केली असता रूममध्ये जे विद्यार्थी होते तर खूप जास्त संख्येने तिथे विद्यार्थी होते। खूप अस्वच्छता होती। लीना पाटील यांनी जिथे आत्महत्या केली होती त्या एका बाथरूममध्ये आत्महत्या केलेली होती। तिथल्या घटनास्थळाची सुद्धा पाहणी करण्यात आलेली आहे। विद्यार्थ्यांशी चर्चा केली असता असं निदर्शनास आलं की साधारण 1,20,000 रुपये क्लासेसची फीस होती आणि दर महिन्याला सुद्धा त्यांच्याकडून पैसे जे होते फीस म्हणून घेतल्या जात होते। आणि परिस्थिती जी पाहण्यात आली तेव्हा तर क्लासेसचे जे कॉट्स होते ते अपुरी जागा होती आणि मोठ्या हॉलमध्ये साधारणतः 21 विद्यार्थी आणि लहान रूममध्ये 7 ते 8 विद्यार्थी असे त्यांनी तिथे कॉटेजमध्ये राहत होते। मानसिक आणि शारीरिक छळ केला जात होता त्या संबंधाने तक्रार आलेली आहे आणि त्या संबंधात चौकशी चालू आहे। अटक करण्यासाठी आम्ही आरोपींना 3 पथकं तयार केलेले आहेत। अजून पथक तयार करून आम्ही त्यांना लवकरात लवकर अटक करू। आरोपी फरार आहे। जसे जसे कोणाच्या तक्रार असतील पालकांच्या विद्यार्थ्यांच्या तर पोलीस तक्रार घेण्यासाठी तयार आहेत। पोलीस खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभे आहेत। ज्यांना तक्रार करायची असेल ते निश्चितपणे आमच्याकडे तक्रार करू शकतात। गरुड़ झेप एकेडमी में हुई खुदकशी के मामले में मुजरिम को फौरन हिरासत में लिया जाए। इसी तरह से शहर में इस तरह के तमाम एकेडमी बंद होना चाहिए। ऐसा मुतालबा दामनी खवातीन संघर्ष समिति के खास वफ्द ने पोलीस कमिश्नर से किया है। आपण बघतोय की काल छत्रपती संभाजीनगर येथील गरुड झेप अकॅडमी आहे। या अकॅडमीने शिक्षणाचा बाजार मांडलेला आहे आणि या बाजाराच्या नावाखाली एक लीना पाटील नावाची जी विद्यार्थिनी होती या विद्यार्थिनीचा बळी घेतलेला आहे। आज जरी पेपरला बातम्या आत्महत्येची येत आहे पण सतत होणारे टॉर्चर यामुळे त्या मुलीने आत्महत्या केलेली आहे। आणि गरुड झेप अकॅडमीचे जे सोनवणे आहेत त्यांना अजूनही अटक झालेली नाहीये। आपण बघतो की एखाद्या सामान्य व्यक्तीवर गुन्हा दाखल झाला तर पोलीस त्याच्या घरी जाऊन त्याच्या घरच्यांना उचलून आणतात आणि बरोबर आरोपीला पकडतात। मग ज्यावेळेस अशा हाय प्रोफाईल केसेस समोर येतात त्यावेळेस पोलिसांची यंत्रणा कुठे जाती असा माझा पोलीस यंत्रणेला सवाल आहे। आणि आज आपण बघतो की या मुलीचे आई वडील इथं इतके हातबल होऊन इथं झालेले की ही मुलगी विभाग म्हणजे तिच्या करिअरसाठी एखादी पोलीस अधिकारी जे काही बनणार होती म्हणजे एक ऑफिसर या देशाने गमावलेला आहे। आणि हे जे शिक्षणाच्या नावाखाली बाजारीकरण चाललेलं आहे हे कुठेतरी थांबलं पाहिजे। आणि येणाऱ्या काळात औरंगाबाद असो छत्रपती संभाजीनगर असो की महाराष्ट्र असो या महाराष्ट्रभरात ज्या अकॅडम्या चालू आहे आणि या अकॅडम्यामध्ये जो भ्रष्टाचार चालू आहे आणि जे विद्यार्थ्यांची आणि पालकांची पिळवणूक चालू आहे ही कुठेतरी थांबली पाहिजे। यांच्याजवळ ज्या परमिशन्स येतात या कुठून येतात आणि अशा घटना जेव्हा घडतात त्यावेळेस जे आपल्या शहरातले आमदार खासदार लोकप्रतिनिधी आहे हे आपला तोंड बंद करून बसलेले असतात। तर यांनाही आपण धारेवर धरलं पाहिजे आणि प्रश्न विचारला पाहिजे की अशा किती कुटुंबांचे अजून तुम्ही बळी घेणार आहोत। जर आज संध्याकाळपर्यंत सोनवणेला अटक झाली नाही तर गरुड झेप अकॅडमीचे सगळ्या
ज्या शाखा आहेत त्याला आम्ही स्वतः रस्त्यावर उतरून बंद करू। आणि या मुलीसाठी आज दामिनी महिला संघर्ष समितीची संस्थापक अध्यक्ष मी प्राध्यापक जयश्री शिर्के तुम्हाला सगळ्यांना असं आवाहन करते की या माता भगिनीला जर न्याय नाही मिळाला तर उद्या आम्ही रस्त्यावर उतरून शहरातील सर्व पक्ष आणि संघटना मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरून संविधानिक मार्गाने आंदोलन करू आणि या मुलीला आणि या पालकांना न्याय मिळालाच पाहिजे। आज संध्याकाळपर्यंत जर सोनवणेला अटक झाली नाही तर उद्या सीपी ऑफिस समोर आम्ही ठिय्या आंदोलन करू। नाजरीन, अब वक्त हो चला है एक मुख्तसर से वक्फे का। वक्फे के बाद जल्द हाजिर होते हैं। देखते रहिए एडीएन उर्दू न्यूज। हॉटेल विझार्ड पॅलेस तुमच्या शहरात तुमच्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी देश विदेशातील खास चवींचा खजाना घेऊन आलो आहोत। हॉटेल विझार्ड पॅलेस येथे स्वाद आपल्या पसंतीचा। आमच्या येथे महाराष्ट्रीयन, पंजाबी, राजस्थानी, गुजराती आणि साऊथ इंडियन डिशेससह जगभरातील 50 देशांमधील डिशेस सुद्धा मिळतील। व्हेज आणि नॉन व्हेज दोन्ही उपलब्ध। स्वादिष्ट मेजवानीचे एकमेव ठिकाण, फॅमिली रेस्टॉरंट, एसी नॉन एसी रूम्स, एसी फंक्शनल हॉल, प्रशस्त लिफ्ट, फ्री वायफाय आदी सुविधायुक्त। ग्राहकांना विमानतळ, रेल्वे स्टेशन, बस स्टँड आदी ठिकाणाहून वाहनाद्वारे हॉटेलात आणण्याची विशेष मोफत सुविधा। त्वरा करा आणि आजच भेट द्या। हॉटेल विझार्ड पॅलेस, खडकेश्वर रोड, मिल कॉर्नर जवळ, औरंगाबाद, छत्रपती संभाजीनगर। So kind, has helped us so much, and we slept really well because it's super quiet, even though it's on the main street. It's a wonderful time here. It's a very nice, clean hotel, and the food is excellent. Food is excellent. I'm still so stuffed. Yeah. तुम्हालाही पाण्यामध्ये मनसोक्त बोटिंग करायची आहे, परंतु ही बोटिंग करण्यासाठी गोवा, देवगड सारख्या ठिकाणी तुम्हालाही जावं लागतंय, तर जरा थांबा। आपल्याच छत्रपती संभाजीनगर शहरात महानगरपालिका घेऊन आली आहे बच्चा कंपनीसाठी तसेच मोठ्यांसाठी नौका विहार। या नौका विहारामध्ये तुम्हाला विविध प्रकारच्या 6 बोटींमध्ये मनसोक्त नौका विहार करण्यास मिळेल। पेंडल बोट तसेच राफ्ट बोट यासारख्या विविध बोटींमध्ये मनसोक्त पाण्यामध्ये बोटिंग करण्याचा आनंद घ्या। तर त्वरा करा आणि आजच भेट द्या नेहरू उद्यान, यनाट, सिडको, छत्रपती संभाजीनगर। दिवाळी धमाका छत्रपती संभाजीनगरमध्ये प्राईम लोकेशनवर आलिशान 2 BHK रो हाऊसेस। बीड बायपास रोड, सातारा परिसर पासून फक्त 200 मीटरच्या अंतरावर। हिवाळी पाटील लॉन्स पासून फक्त 400 मीटरच्या अंतरावर। आकर्षक किमतीत रो हाऊसचे मालक व्हा आणि आकर्षक बक्षिसे जिंका। किंमत फक्त 51 लाख पासून पुढे। विकसित क्षेत्रात अधिष्ठान आहे। वैयक्तिक रो हाऊससाठी प्रशस्त पार्किंग, त्याचबरोबर प्रायव्हेट गार्डन, व्हिडिओ डोर बेल, सौर सिस्टीम। जागेचा पत्ता प्लॉट क्रमांक 14P 15 24 25P बीड बायपास, सातारा परिसर, छत्रपती संभाजीनगर, औरंगाबाद। खरेदीसाठी आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9860056488। सर्व बँक कर्ज उपलब्ध आहेत। अटी आणि शर्ती लागू। मस्त मास्क पहना रे तूने। थैंक यू सर। वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर। रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर। एक और है क्या? है ना सर। देना। बहुत मस्त लगे आपको। ये ना सर। सर ये ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर। हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है। ओके सर। ये ले। चल हम ये भी ऑनलाइन भर दे। हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे। वक्फे के बाद आपका दोबारा इस्तकबाल है। उम्मीद महाराष्ट्र रियासती दीही जिंदगी तरक्याती मुहिम के तहत लखपति दीदी के काम के जिम्मे मरकजी ममलिकती वजीर मालियात डॉक्टर भागवत कराड़ ने जायजा लिया।
जिला परिषद के एलोरा मीटिंग हॉल में मुनक़िद मीटिंग में जिला परिषद के चीफ एग्जीक्यूटिव ऑफिसर विकास मीना, जिला दिही तरक्याती मिशनरी प्रोजेक्ट के डायरेक्टर अशोक शिरसे, लीड बैंक के मंगेश केदार, इसी तरह से मुतल्लिक़ा शोबों के अफसरान मौजूद थे। लखपति दीदी स्कीम का मकसद हासिल करने के लिए मास्टर ट्रेनर CRPS और लखपति दीदी का तारुफ, इसी तरह से तरबियत के ज़िम्मे में रहनुमाई की गई। हर ताल्लुक़ से 2 मास्टर ट्रेनर इस तरबियत से फ़ायदा हासिल करेंगे। आजहानी मनोहर जोशी की शिवसेना में ही मुखालिफत की गई थी। इस बात का इंकशाफ शिंदे ग्रुप के तर्जुमान संजय शिरसाट ने किया है। शिवसेनेचे नेते, महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री, मुंबईचे महापौर, लोकसभेचे अध्यक्ष असे अनेक पद भूषवलेले आमचे नेते माननीय मनोहर जोशींचं आज दुःखद निधन झालं। त्यांच्याबरोबर काम करण्याचा अनेक वर्षाचा आम्हाला अनुभव आहे होता। मनोहर जोशीला आम्ही जवळून पाहिलेलं आहे। 1988च्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये संभाजीनगरमध्ये त्यांनी गल्लोगल्लीत जाऊन पक्षाचा प्रचार केला। जालना जिल्ह्यामध्ये जी दंगल झाली त्या दंगलीला सुद्धा मी त्यांच्या सोबत होतो। भर पावसामध्ये चिखल तुडवत पायात चप्पल अनवाणी पायाने ते त्या दंगलीच्या ठिकाणी गेले। त्यावेळेला त्यांच्या पायात काटा टोचला आणि अडकला, तर मी तो काटा काढला आणि त्यांना सांगितले की सर, खऱ्या अर्थानं शिवसेना आता ग्रामीण भागात पोहोचली। सरांचा एक स्वभाव होता, जे काम त्यांच्याकडे दिलं जायचं ते निमूटपणे आणि बिनबोबाटपणे पूर्ण करणे हा त्यांचा एक हातखंडा होता। परंतु दुर्दैवानं लोकसभेचं अध्यक्षपद भूषवल्यानंतर त्या ठिकाणी इतकं प्रभावी काम केलं की लालू प्रसाद यादव सारख्या नेत्यांनी, त्या काळाच्या फॉर्ममध्ये आलेले लालू प्रसाद यादव यांनी सांगितलं की सर, तुम्ही अपक्ष उभे राहा, आम्ही कोणीही पक्षाचा उमेदवार देणार नाही आणि बिनविरोध तुम्हाला निवडून आणू। पण तरी सरांनी सांगितलं नाही, शिवसेना प्रमुख बनत असतील तर सर्व काही होऊ शकतं, पण शिवसेना प्रमुखाच्या समोर त्यांना डावलून मी कोणताही निर्णय घेणार नाही। परंतु दुर्दैवाने एक दिवस असा आला की शिवाजी पार्कच्या सभेमधून इतरांनी, शिवसेना प्रमुखांनी नव्हे तर इतरांनी त्यांना स्टेजवरून खाली उतरवलं आणि तो आघात त्यांना इतका झाला की त्यानंतर शिवसेनेच्या कोणत्याही मेळाव्यात, कोणत्याही जाहीर सभेमध्ये ते कधी बोलले नाही। अनेक वेळा त्यांना असं वाटायचं की राज जो बाहेर गेलेला आहे त्यांनी बरोबर यावं, बरोबर काम करावं, अशी भूमिका जेव्हा मांडायला गेले त्या टायमाला सुद्धा त्यांना विरोध करण्यात आला होता। परंतु शिवसैनिकांचं आकर्षण जसं शिवसेना प्रमुखाबरोबर होतं, त्याच आकर्षण हे मनोहर जोशी साहेबाबद्दलच असायचं। म्युनिसिपल कॉर्पोरेशन के 2 मुलाजिमीन ने 600 स्क्वायर फीट मकान को टैक्स आयद करने के लिए रुश्वत तलब करने की बात अफशा हुई है। इन्हें फौरन बरतरफ करने, इसी तरह से मुतल्लिका पर जुर्म दाखिल करने का हुक्म कमिश्नर ने दिया। म्यूनसिपल कॉर्पोरेशन की इंतज़ामिया बिल्डिंग में 8 और 4 नंबर के 2 मुलाजिमीन ने 600 स्क्वायर फीट के मकान को टैक्स आयद करने के लिए रुश्वत तलब करने का वाक़या मंजर आम पर आया। आज कमिश्नर ने टैक्स वसूली जायज़ा मीटिंग ली। इस मीटिंग में मुतल्लिका 2 मुलाजिमीन कॉन्ट्रैक्ट इंजीनियर प्रेम नाथ मोरवाड़ और म्यूनसिपल कमिश्नर के उसूली मुलाजिम के ओहदे पर साईनाथ राठौड़ को फ़ौरन बरतरफ करके मुतल्लिका पर दफ़ा 420 का जुर्म दाखिल करने का हुक्म दिया गया। खबरों के सिलसिले को ख़त्म करने से पहले आइए डालते हैं आज की चंद अहम खबरों पर दोबारा एक नज़र। जिला परिषद की इमारत के लिए शहर पुलिस फोर्स के हथियार की इमारत के लिए दरकार फंड का नायब वज़ीर आला का ऐलान। शहर जिला आबी फराहमी समेत दीगर जरूरी कामों के लिए भी तयक़ुन। म्युनिसिपल कॉर्पोरेशन के 2 रुश्वतखोर मुलाजिमीन बरतरफ, मुतल्लिका असिस्टेंट कमिश्नर को वजह बताओ नोटिस। नाजरीन, ये थी आज की खबरें। कल दोबारा हाजिर होंगे चंद नई खबरों के साथ। देखते रहिए ADN उर्दू न्यूज़, आवाज़ हर दिल की।
आहे.